कमो ऐकलं का? बरं का, आतमध्ये आहे ना तिकडे. बोटाला काय लागलं ग तुझ्या? कुठं काय? काही नाही. ये इकडं, बोटाला काय लागलं बघू. अगं कुठं काही नाही लागले. अगं इथं अलीकडं ए कमो, कमो काय करते? कमो केकला हात लावायची हिम्मत कशी झाली ग तुझी? आ? ऐक माझं, केक खायचा वे? अगं, आ? धार आहे. काय चॉकलेट फ्लेवर केक खायचं वे तुला? आ? आ? चांगले डोळे लागले तुला केकचे. कमो आ? ऐक माझं, मी मला न सांगता हिम्मत कशी झाली केक खायची? सांग ना. हा? ह्या बोटानं ह्या हातानं उचललास ना केक? हा? ऐक बघ, ऐक मी काय सांगते. अगं त्यांनी मला भाईंची शपथ घातली म्हणून तो केक खाल्ला पण नाही ग. मी कमो ते काढ ग. काय मी तुझ्या बाजूने आहे. मी म्हणून बाहेर आले की नाही मी बाहेर ग. मी नाही खाल्ला ग बाई केक. काय बोलणी चालू होती आत? काय नाही, तिच्या बापाचा फोन आला, तो घेतला नाही. तिने घेतला नाही. अजून खरं की काय? तुझी शपथ. बरं बाई, माझी शपथ. ते आतमध्ये त्यांचंच काहीतरी चालू आहे. ते काही बोलत नाही, काही नाही म्हणून मी आले बाहेर. असं बाई, सुपारी खायची नाही बाई, नको. तू म्हणालीस तसं काहीच घडलं नाही अगं. कुठं मम्मी अजून रागवली असेल आपल्यावर, आपण आता खोटं बोललो म्हणून. हे सगळं ना आपण खोटं बोलतोय ना म्हणून घडतंय. अगं बोल काहीतरी. मगापासून मीच बोलतोय. सौरभ, मी आता एक वेगळीच पद्धत वापरणार आहे. आता कोणती पद्धत? तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी आता एकच पद्धत वापरावी लागणार. हा, मग मी तुला तेच सांगत होते का तिला चांगली कामाला जूम, म्हणजे बरोबर होईल सगळं. काय तुझी बुद्धी आणि माझी बुद्धी याच्यात फरक आहे काला? सुपारी खा. मग काय करणार आहे तू? काम एकदम सोपं आहे काला. त्याच्यापेक्षा अवघड काहीतरी दिलं पाहिजे. काय आतापर्यंत ही या घरची सून आहे, पर आता हिला या घरची लेक व्हावी लागणार. आणि या घरची लेक होण्यासाठी तिला लई महत्वाचं काम करावं लागणार. ते म्हणजे आपला पारंपरिक धंदा तिला सांभाळावा लागणार. आणि मला माहिती आहे तिच्या काकाच्यानं जमायचं नाही तिला धंदा सांभाळायची वेळ आली तर आपोआप घर सोडून बाहेर निघून जाते का नाही ते बघ. तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे ना हे मला सांग. आता मी असं काहीतरी करणार आहे ना जे मी आधी कधीच केलं नाही. कोड्यात नको बोलूस. जे काय ते सरळ सरळ सांग मला. सौरभ, माझ्या बाबांनी मला कधीच मोठ्या माणसांसमोर आवाज चढवायला नाही सांगितलं, तसे संस्कार नाही केले. पण आता आई बाबांनी दिलेले संस्कार बाजूला ठेवायची वेळ आली. मी आता काहीतरी नवीन करणार आहे. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? झालं का बोलणं वापस? नाही, म्हणजे तुला वाटतच नाही बाई मी तुझ्याशी नीट बोलावं म्हणून? मम्मी, मी तुमच्या समोरच फोन करणार आहे बाबांना, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. वाट कोणाची पाहती? लाव फोन. सगळ्यांना कळू देत काय बोलतीस ते. मम्मी याची गरज आहे का? ह्या घरात माझ्या शब्दाला काही किंमतच नाही का? कप मी आधीच सांगितलंय, मी जे सांगणार आता तेच होणार. तुम्ही नका काळजी करू, मी करते बाबांना फोन.
अहो लवकर या, पानं घेतलीत मी. या. तुझे फोन घेतला कोणाचा फोन आहे? माऊचा आहे. उचल ते करू ठर. हॅलो माऊ. बाबा, मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की यापुढे माझ्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. सौरभच्या घरचे माझ्याशी कसेही वागले तरी मी माझं काय ते बघून घेईन. काहीही झालं तरी या घराची सून आहे ना मी आता. त्यामुळे माझा आणि त्या घराचा संबंध आता संपला. यापुढे प्लीज मला फोन करू नका आणि माझी काळजी करू नका. ठेवते. विजू तू कुठे निघाला? काही तू मध्ये पडायचं नाही. मला अडवायचं नाही. मी तुला सांगतो अडवायचं नाही मला. अरे असा डोक्यात राग घालून काय होणार आहे? काय करायचं मी? ती लोक आहे ना आतापर्यंत तुमचा अपमान करत आले आणि माऊ पण आता तेच करते आणि हे सगळं चालू असताना मी शांत बसायचंय मी. तुझ्या खाली बस. बस खाली. माऊची चूक असताना तुम्ही मला काय ओरडताय? आणि एवढं जर वाटत असेल ना तुम्हाला तर तिकडे जाऊन विचारा तिला. विजू तू शांत राहा. नाही आई, मी शांत होणार नाही. मी तिकडे जाणार आणि तिला विचारणार ती असं का बोलली ती असं. अजिबात कुणीही कुठं जाणार नाही. मग असंच असेल नाही का? फोन करा फोन करा आणि विचारा तिला ती असं का बोलली. विचारा माझ्या समोर विचार ती असं का बोलली. मग तू शांत हो ना थोडा. मी काही एक विचारणार नाही आणि तूही तिकडे जाणार नाहीस. ही माझी लाडाची लेक आहे. लाडाची लेक आहे बाबा. लहानपणापासून आहे ना मी हेच बघत आलो. लाडाची लेक. माऊची चूक ना ती चूक नसतेच कधी. मी चुकलो ना की मला फटके पडणार, मला तुम्ही मारणार. अहो बाबा, आज तुमचा आणि आईचा अपमान केलाय तिने. तुझ्या तू बस. मी तुला सगळं समजून सांगतो. बस. हे बघा बाबा, मी आता लहान नाही आहे. तुझ्या ही माझी लाडाची लेक आहे. तिनं श्वास जरी घेतला ना तरी मला कळतं. तिच्या मनात काय चाललंय ते कळतं. भावना आणि शब्द यामध्ये ना भावना महत्वाच्या असतात. कळलं मला. तिच्या भावना कळल्या सगळ्या. ती काय बोलली ना सगळ्या भावना कळल्या मला. बघ तू गैरसमज करून घेतोस. बस मी तुला समजून सांगतो. बस. समजवा मला. मग समजवा. विजू, मला माहित आहे ती जे काय बोलली ना ते मनापासून नाही बोलली. यामागे ना नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती शोधून काढली पाहिजे. मग आत्ता तिच्या घरी जायचं आणि विचारायचं की कुणीही कुठेही जाणार नाही. बस खाली. आणि कारण काय ना ते मी शोधून काढीन. बस खाली. बळ ग. बस विजू खाली. बस तुला शांत हो ग. तू रडू नकोस. हे बघ, जे झालं ना ते झालं. पण तू हे सगळं करायच्या आधी एकदा माझ्याशी बोलायचं, मला सांगायचं. तर मला खरंच कळलं नाही मी असं का केलं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि बाबांना फोन केला ना हेच कळत नाहीये मला. तू रडू नकोस बरं आधी. रडू नको तर काय करू? अरे तुझं तुझ्या बाबांवर किती प्रेम आहे ना मला माहिती आहे. तितकंच माझं माझ्या मम्मीवर आहे. म्हणून तू हे धाडस केलंस ना. अगं पण म्हणून मम्मी सांगेल ती प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे असं नाही. माझा हेतू खरंच चांगला होता पण यामागे. पण त्याने आता बाबांचं मन दुखावलं असेल, त्यांना वाईट वाटलं असेल तर काय करणार होता? मी काय करू आता? आता जे झालं ते झालं. आता एवढं करूनही जर मम्मीचा राग गेला नाही तर आपण सगळं केलेलं वाया जाईल. पण दोन्ही बाजूने आपण वाईट झालो ते वेगळंच. माझी चूक आहे सगळी. हे सगळं करायच्या आधी ना मी जरा विचार करायला हवा होता किंवा
ऍटलीस्ट तुझ्याशी बोलायला तरी हवं होतं. हे सगळं केल्यानंतर सुद्धा मम्मींचा माझ्यावर विश्वास नाही बसला ना. तेच तर ना, कळतच नाही, कारण मम्मी काहीच बोलली नाही. सौरभ बाबांना खूप त्रास झालेला असणार. मी कधीच त्यांच्याशी असं बोलले नाही. आता ते काय विचार करत असतील देव जाणे. नाही सौरभ, मला माहितीये ते समजून घेतील. म्हणजे आधी चिडतील, पण नंतर कळेल त्यांना. आता मम्मींनी मला समजून घ्यायला हवं. बाई बाई, आता लवकरात लवकर तुम्हाला पायावर उभं राहायला पाहिजे स्वतःच्या. लवकरात लवकर उभं राहून तुम्हाला अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायचं. त्या हवालदाराचा काटा काढायचा. त्या हवालदारांनी तुमची ही अवस्था केली, त्याची सगळी माहिती काढली बरं का बाहेर. कोमातनं उठलात की त्याचा काटा काढायचा. मग अख्ख्या शहराला ही मम्मी पार्टी देणार. मग माझ्या भाईचा दरारा परत तयार होणार. त्या हवालदारानं आपल्या अख्ख्या घरादाराला उद्ध्वस्त केलं. बाई, माहितीये का तुला, त्याच्या पोरीनं आपल्या पोरासंगत लग्न केलंय. आपल्या पोराला स्वतःच्या बाजूनं करून टाकला. गेलंय त्यांच्या बाजूनच बोलते सदान कथा. आपलं अख्खं घर उद्ध्वस्त करण्यापाठी मग तो हवालदार आणि त्याची पोरगी वाट पाहती ती कधी तुझा विषय संपवायचा. पण आपण असं होऊ देणार नाही. लवकरात लवकर उभं राहायचं. हा बाई, लवकरात लवकर उभं राहायचं. आणि एकदा का तू उभं राहिलास ना बाई, एक दिवस सुद्धा देणार नाही त्या लोकांना. मम्मी, अहो तुम्ही काय बोलताय आज? आज वे गेले 10 दिवस हेच बोलती. पण का? रंग कळले पाहिजेत ना बाईला. समद्यांचे रंग कळले पाहिजेत. 2.5 वर्षात तुम्हा कुणाला जे जमलं नाही ना, ते मी करून दाखवलं बरं. माझा भाई उभा राहणार आणि बदला तर आम्ही घेऊन राहणारच. बाबा, तुम्ही माझं ऐका. तुम्ही आता जे काही ऐकलत ना, तसं काही नाहीये. आमच्या मनात असं काहीही नाहीये. उलट तुम्ही कोमातून लवकर बाहेर यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. सौरभने तर बाहेरगावच्या डॉक्टरांनाही कॉन्टॅक्ट केला. आणि बाबा, तुम्हाला मारावं असा विचार सुद्धा कधी माझ्या मनात नाही आला. माझ्या मनात तुमच्याविषयी किती आदर आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आणि माझ्या बाबांच्या मनातही तुमच्याविषयी वाईट काही नाहीये. त्याच्यामुळे बाबा, तुम्ही कोमातून बाहेर आलात ना की बदला वगैरे या गोष्टींचा विचार न करता नव्याने तुमचं आयुष्य सुरू करा. निघितून मम्मी, मी पण प्रयत्नच करते. केला होता. इतके दिवस मिळाले होते, काय केलं? हा, परत येळ मिळणार नाही. अहो पण मम्मी, तुम्ही तरी त्यांच्या मनात असं काही भरवू नका. हे सांगणारी तू मला कोण ग? आ, हे सांगितल्यावर बाई कोमातनं बाहेर येतोय हे मला माहिती. आणि कोमातनं बाई बाहेर येण्यासाठी हे मी वाटेल तेवढ्या वेळा सांगणार. कोणाचा खून करावा लागला ना तर तो बी मी करणार, पण बाईला शुद्धीत मी जाणार बरं का. आजूबाजूच्या सगळ्या माणसांची माहिती मी सांगणार माझ्या भाईला. भाई, मी कला, तुझी बहीण.
कमू बोलते ते बरोबर आहे बरं का बाई. तू कोमातून लवकर बाहेर ये. आणि इतकी वर्ष कमून जे तुझ्यासाठी केलंय ना ते कुणी केलेलं नाहीये. ती आहे म्हणून तू आहे. कमूचं ऐक बर का बाई. आता लवकर कोमातून बाहेर ये. भाई आम्हाला तोच सुना भाई परत हवाय. काय दरारा होता त्या भाईचा. तो भाई चहा देऊ का? नाही, मी माझ्या कामाला लागल्यावर परत म्हणाल चहा दे, मागे लागाल. जा ना, कर ना तुझं काम. नकोय मला चहा. जा. बाबा बाबा काय झालं? काही नाही. मी ते तुम्ही काल बोललात ना मला की माऊ जे बोलली ते तिच्या मनात नव्हतं, तिच्या भावना नव्हत्या. मी रात्रभर विचार केला त्याच्यावर आणि मला पटलं पण की माऊ जे बोलली आहे ते तिचे शब्द नाही आहेत. तिच्याकडून वदवून घेणारा कोणतरी वेगळा माणूस आहे आणि आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. मी शोधेन, तू नको काळजी करू. पण बाबा मी शोधून काढलंय. कोण आहे? म्हणजे मी रात्रभर खूप विचार केला आणि माझ्यासमोर एकच नाव आलंय, मम्मी. कारण त्या घरात माऊकडून हे बोलवून घेणारी मम्मीच आहे, बाकी कुणी नाही आहे. बाबा तुझं म्हणणं पटतंय मला, पण माऊ असं का बोलली ना याचं कारण कळलं पाहिजे. बाबा कळेल ते लवकर. पण मी तुम्हाला एक सुचवू का? म्हणजे ते सौरभ सरांचे बाबा आहेत, त्यांची फाईल बंद केली आहे का? त्याच्या मागे पण मला मम्मीचाच हात वाटतो. तिचाच हात आहे. म्हणजे तुम्ही भाईंना आता अटक नाही करू शकत, पण मम्मीला अटक करू शकतो ना. कारण आता सगळी कामं तीच सांभाळते. आपण मम्मीला आतमध्ये टाकलं तर? बघ, मी बघतो काय करायचं ते. तू नको जास्त विचार करू. बाबा मी माऊचा आणि भाऊजींचा विचार करतो. आता मम्मी त्यांच्यापासून लांब राहिली ना तर दोघं पण सुखी राहतील. आणि त्यामुळे परत ह्या घरात हा विषय नको. कर तुझा अभ्यास. मी काय चुकीचं बोलला? एकदा माऊला फोन करून विचारू काय? अशी व्यक्ती पाहिजे मला घरामध्ये ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते मी. कमू अगं मी आहे ना. दुसऱ्या कुणाची कशाला गरज आहे तुला? मी आहे. नाही नको. हे जवळचा माणूस नको. कुंपण शेत खातंय याचा अनुभव आलाय मला. त्यामुळे आता परत आगीत हात घालायची नाही. म्हणजे नक्की आहे कोणती व्यक्ती? धीर धरा कळल. समद्यांना कळल. थोडेच दिवसात ती व्यक्ती येणार आहे.